शिवतारे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे आज मोठी घोषणा करणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे हे आज आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवादही साधणार आहेत। आज 10 वाजता शिवतारे त्यांच्या सासवड येथील निवासस्थानी त्यांनी ही बैठक सुद्धा बोलवल्याचं कळतंय। शिवसैनिक पदाधिकारी यांच्यासह सरपंच आणि उपसरपंच देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आज माजी आमदार विजय शिवतारे या बैठकीनंतर कोणती मोठी घोषणा करतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। तर आपण पाहतोय की विजय शिवतारे यांनी ही आज महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। बारामतीमधून त्यांनी निवडणूक लढण्यावर ठाम भूमिका स्पष्ट केली होती, मात्र आज शिवसैनिक पदाधिकारी सरपंच यांच्यासोबत महत्त्वाची बैठक 10 वाजता ही आयोजित करण्यात आलेली आहे। सासवड यांच्या निवासस्थानी शिवतारेंच्या निवासस्थानी ही बैठक होती। दरम्यान त्यांनी काल अजित पवार यांच्यावर काय निशाणा साधलाय पाहूया। इकडे हर्षवर्धन पाटील साहेब आमचे लोकसभा आली की त्यांना गोड बोलायचं, मतदान करून घ्यायचं, 70-80 हजाराचं लीड द्यायला लावायचं आणि विधानसभेला त्यांना धक्का देऊन टाकायचा। काय चालू आहे हे राजकारणातले अविश्वासार्हता आणि राक्षसीपणा आहे। कुठचा इथिक्स नाही, कुठची तत्व नाही, प्रिन्सिपल नाही। मी बोलेल तेच प्रिन्सिपल आणि मी बोलेल तेच तत्व, अशा प्रकारची मानसिकता असणारे जे लोक आहेत ते घातक आहेत। आणि म्हणून दोन्ही पवार असतील त्यांच्या विरोधात मी पूर्णपणे, जर अजित पवारांचा घड्याळ चालवण्याचा प्रयत्न भाजपाने केला तर पुढच्या 5-6 महिन्यामध्ये विधानसभा आणि त्याच्यानंतर नगरसेवक कॉर्पोरेशन आहे, मग जर घड्याळाची सवय लोकांनी लावली, अजित पवारांना एकदा ग्रीप मिळाल्यावर ते शिवसेनेलाही मारायला निघाले आणि भाजपलाही मारायला निघाले, ते कधीच कोणाच्या होऊ शकत नाही। आणि म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं असं की बापू जर घड्याळ आम्ही आत्ता चालवलं तर 10-10 वर्षाची आमची मेहनत वाया जाईल अशी परिस्थिती आहे।